महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती आहे। यावरून आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे। आज पत्रकार परिषद घेत त्यांनी ब्लॅक बॉक्स बद्दल सविस्तर माहिती दिली आहे, पाहूया। जळतो का? आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ब्लॅक बॉक्स जळला, त्यातली माहिती नाही मिळाली, बरंच काय आहे। आता हे काल परवा तुम्ही बघितलं असेल, सगळ्या तज्ञांनी सांगितलंय की 1100 डिग्री सेल्सिअसला 1 तास जर हा आगीत पडला असेल, ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सिअसला, तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो। याच्यामध्ये 2 भाग असतात। एक व्हॉइस, मागे घ्या, व्हॉइस रेकॉर्डिंग असतं, ज्याला CVR म्हणतात, आणि FDR असतं। FDR म्हणजे जे आम्ही म्हणतोय त्याला काही गोष्टी बंद केल्या, मग त्याचं जे हाईट असेल, स्पीड असेल, ह्याचा सगळा डेटा असतो, तो त्याच्यामध्ये FDR मध्ये असतो। आता प्रेशर, जर 6000 मीटर खोलीपर्यंत जे प्रेशर असतं पाण्याचं, 635 डिग्री सेल्सिअसचं मेल्टिंग पॉईंट आहे। म्हणजे ॲल्युमिनियम बॉडी, विमानाची जी बॉडी आहे ती 6.5 पॉईंट आहे। म्हणजे ॲल्युमिनियम बॉडी, विमानाची जी बॉडी आहे ती 650 डिग्री सेल्सिअसला ती वितळून जाते। हे तुम्ही सगळ्यांनी तिथं नोट केलं पाहिजे। त्याच्यानंतर टायटॅनियम, स्टेनलेस स्टील याचे हे बनलेलं असतं। हा बाहेरचा भाग आहे, हा टायटॅनियम आहे। हा किती डिग्रीला मेल्ट होतो? 1670 बनलेला असतं। हा बाहेरचा भाग आहे, हा टायटॅनियम आहे। हा किती डिग्रीला मेल्ट होतो? 1670 डिग्रीला मेल्ट होतो, त्यानंतर डिग्रीला मेल्ट होतो। त्यानंतर हे थर्मल इन्सुलेशन आहे। आणि हा जो भाग आहे हा ॲल्युमिनियमचा आहे। म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो, आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो। त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल, ते घडलं असेल, आणि ते जळलं, ती माहिती हे मॅनिप्युलेशन आहे, असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे। पुढं, आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स? हा इथं होता। आता या ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता, तर बॉडी कुठं जळली आहे? इथं केबल सुद्धा आहेत, पुढे केबल पण आहेत, त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत। कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो, त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेला नाहीत। म्हणजे उगाचच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून काहीतरी माहिती काल दिली, असं आमचं त्याच्यामध्ये मत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।